श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 39वा भाग। चिंतोपंतांनी ज्यावेळी स्वामींना जेवणासाठी बोलवण्यास गेले त्यावेळी मात्र स्वामी संतापले होते। पण त्या क्षणी स्वामी उसळले, मैं नहीं आऊंगा, हरगिज नहीं आऊंगा। त्यांच्या उद्रेकाने चिंतोपंत अवक झाले होते। तुझ्या मनात माझ्याबद्दल किलमिश निर्माण झालंय, विकल्प निर्माण झालाय। पुन्हा एकदा देवळातला अनुभव चिंतोपंतांना आला होता। माझं पान वेगळं मांडतोस, मला तुझ्या घरी जेवायचं नाहीये। चिंतोपंत हादरले होते। स्वामींचे तेजपुंज मुद्रेकडे पाहत असतानाच आपण सोहनीच्या आहारी जाण्यात आयुष्यातील भली मोठी चूक केली हे त्यांना प्रकर्षाने जाणवले होते। मैं जा रहा हूं, स्वामींनी कठोर आवाजात बोलले। चिंतोपंत टोळ भानावर आले होते। पक्षपाताने त्यांचे मन ओळून निघाले होते। त्या क्षणी त्यांनी स्वामींच्या पायावर स्वतःला झोकून घेतले। महाराज, चूक झाली, क्षमा करा पामराला, पण तुम्ही जाऊ नका, जेवायला चला, येता ना? चिंतोपंताची भक्ती स्वामींना जाणली होती। चिंतोपंताबरोबरच ते त्यांच्या घरी आले होते। तेथे वेगळ्या ठेवण्यात आलेल्या पानाकडे त्यांनी कटाक्ष टाकतात चिंतोपंतांनी लगबगीने ते पान स्वतःच्या आणि सोनींच्या पंक्तीत ठेवले होते। स्वामी समाधानाने पाठावर बसले। त्या दिवशी चिंतोपंतांनी जेवणाची गोडी अमृततुल्य वाटत होती। सोलापुरात स्वामीने आपला मुक्काम चिंतोपंताकडेच ठेवला होता। अर्थात त्यांना कसलंही बंधन नव्हते आणि परब्रह्माला बंधनात कोण ठेवू शकणार। सोलापुरात हळूहळू स्वामीबद्दल कुतूहल निर्माण झाले होते। गावकरी स्वामींना पाहण्यासाठी चिंतोपंतांच्या घरी येऊ लागले होते। एके दिवशी स्वामी लवणले असता लोकांनी चिंतोपंतांच्या घराबाहेर गर्दी केली होती। चिंतोपंत लगबगीने स्वामींकडे गेले होते। महाराज, स्वामी डोळे उघडून चिंतोपंताकडे पाहिले होते। गावकरी आपले दर्शन घेण्यासाठी आले, आणे दो, स्वामी उद्गारले होते आणि उठून बसले होते। चिंतोपंतांनी लगेच लोकांना अंगणात येऊन दर्शन घेण्यासाठी खुणावले होते। बायका पोरांचे तर जमाव हसत खिदळत लगेच अंगणात शिरला होता। चिंतोपंताकडे राहणारे स्वामी कसा दिसतो हेच पाहण्यासाठी त्यांना उत्सुकता होती। पण स्वामींनी त्या सर्वांची निराशा केली होती। स्वामी लोकांकडे पाठ करून बसले होते। चिंतोपंत, काय हे? एक गावकरी स्वामींकडे बोट दाखवीत तक्रारीच्या सुरात म्हणाला होता। आम्ही दर्शनाला आलो आहेत आणि तुमचे स्वामी महाराज आमच्याकडे पाठ करून बसले आहेत। बाकीचे गावकरी सुद्धा आता कुजबूज करू लागली होती। चिंतोपंतांनी स्वामींकडे पाहिले होते आणि पाठ करून बसलेल्या स्वामींना पाहताच ते मंद हसले होते। स्वामी लोकांना दर्शन का देत नाही याचा जणू त्यांना साक्षात्कार झाला होता आणि ते नम्रपणे लोकांना म्हणाले होते। पुढील कथा पुढच्या भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।